जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. क्लाउड किचनच्या तिसऱ्या यशस्वी बैठकीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. डॉक्टर संदीपदादा भोसले यांच्या मार्गदर्शनातून महिलांसाठी नव्या व्यवसायाची संधी. भारतीय लोकर सहकारचे संचालक डॉक्टर संदीपदादा भोसले यांच्या पुढाकारातून महिलांसाठी सुरू करण्यात येत असलेल्या क्लाउड किचन व्यवसायाच्या तिसऱ्या यशस्वी बैठकीचे आयोजन ऑगस्ट 17 रोजी वांद्रे येथे करण्यात आले. या बैठकीला शिवसेना वांद्रे विधानसभा मतदारसंघातील 88 क्रमांक वॉर्डच्या विभाग प्रमुख महिला भक्ती भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित महिलांना क्लाउड किचन व्यवसायाची संकल्पना, त्यामधील संधी तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. डॉक्टर संदीपदादा भोसले आणि भक्ती भोसले यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारण्याची आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची नवी संधी उपलब्ध होणार आहे. बैठकीदरम्यान महिलांनी या उपक्रमाबाबत मोठा उत्साह व्यक्त केला. उपस्थित महिलांनी क्लाउड किचनच्या माध्यमातून घरातून व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. व्यवसायाची कार्यपद्धती समजून घेतल्यानंतर अनेक महिलांनी या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. डॉक्टर संदीपदादा भोसले यांनी सांगितले की महिलांना केवळ रोजगाराच्या संधी देणे नव्हे तर त्यांना स्वतःचा व्यवसाय उभा करून स्वावलंबी बनवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. क्लाउड किचनच्या या तिसऱ्या बैठकीला मिळालेला प्रतिसाद पाहता आगामी काळात हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर विस्तारण्याची शक्यता असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. तुफान न्यूज, जनतेच्या प्रश्नांचा आवाज, समाजातील सकारात्मक बदलांची बातमी. जर एक बिझनेस तुम्ही सक्सेस केला तर त्याला कनेक्टेड आम्ही कितीतरी बिझनेस तुम्हाला, जो क्लाउड किचन चांगला बिझनेस करेल त्याला आम्ही येणाऱ्या फ्युचरमध्ये छोट्या मोठ्या लग्नाच्या ऑर्डर्स, छोट्या मोठ्या वाढदिवसाच्या ऑर्डर्स, छोट्या मोठ्या 50-100 लोकांच्या ऑर्डर्स, ह्या आमची जी इव्हेंट कंपनी आहे त्याच्यातनं ज्याही काही ऑर्डर्स असतील त्या तुमच्याकडनंच आम्ही करू. म्हणजे त्या क्लाउड किचनला अजून इन्कम सोर्स कसा तयार करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करू. म्हणजे त्या 4 महिलांना ते सोडल्यानंतर त्या बाकी पण, कारण शेवटला जेवण तेच बनवायचंय, तेच काम करायचंय. तुम्हाला एवढंच करायचंय की तुम्हाला चांगलं जेवण कसं होईल, ते चांगलं जेवण, चांगले पॅकिंग कसं होईल त्याच्याकडे लक्ष द्यायचं. बाकी मार्केटिंगमध्ये तुम्हाला लक्ष द्यायचं. तुम्ही प्रयत्न हा करायचा की तुम्ही फावल्या वेळात तुमची स्वतःची ॲड तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या स्वतःच्या बिल्डिंगमध्ये, की तुम्हाला डायरेक्ट ऑर्डर असेल, तुमची डायरेक्ट ऑर्डर असेल. आणि कसं आहे माहिती आहे का, आपण बिझनेस करतो तर बिझनेस करताना कधी नफवायचे काम करता, वाईट काम करतो, चांगलं काम करतो. आणि जेव्हा ह्या डिशची सवय लागेल लोकांना, लक्षात घ्या, फूड हा असा आयटम आहे की ज्याला आवडला, ज्याला पसंत पडला, आयुष्यभर सकाळी खाल्ल्यावर संध्याकाळी खातो ना, संध्याकाळी खाल्ल्यावरती 2 दिवसांनी नाही खाणार असं होतं का? फूड्समध्ये मी तुम्हाला फक्त हे क्लाउड किचन नाही तर ह्याच्यानंतर तुमच्याकडे पेरू, डाळिंब, द्राक्ष हे 3 आयटम पण येणार आहेत. त्याची पण आम्ही तुम्हाला पुरी त्याच पद्धतीने, जे पापलेट खातात, जे सुरमई खातात ते पेरू नाही खात, जे पापलेट खातात सुरमई खातात ते डाळिंब नाही खात, जे पापलेट खातात सुरमई खातात ते द्राक्ष नाही खात. काय झालं? तुमच्या एका ऑर्डरमुळे तुमच्या दुसऱ्याही बिझनेस चालू आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये आपण कनेक्टेड जेवढे बिझनेस असू ते सगळे बिझनेस तुम्हाला आम्ही देऊ. प्लस पॉईंट हा ह्याच्यामध्ये की तुम्हाला कुठेही इन्व्हेस्टमेंट नाही. बघा, आज आहे ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम धंद्यामधला, त्या दिवशी मी सांगितलं, इन्व्हेस्टमेंट. कुठलाही धंदा चालू करताना पहिलं त्याच्यासाठी लागणारी जागा, त्याच्यासाठी लागणारा स्टाफ, त्याच्यासाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट. जिथे सत्य तिथे आम्ही.